पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। कसबा बावडा येथील डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा लंडन येथे उत्साहात पार पडला। डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील आणि विश्वस्त तेजस सतेज पाटील यांनी या मेळाव्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधला। लंडन स्थित गडिंग्लजचे सुपुत्र कोका कोलाचे संचालक राजेश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती। लंडन येथील पार्क प्लाझा व्हिक्टोरिया येथे झालेल्या या मेळाव्यात नोकरी तसेच व्यावसायिक निमित्त लंडनमध्ये कार्यरत असलेले 45 माजी विद्यार्थी उपस्थित होते। यामध्ये विविध कंपन्यांमध्ये कार्यरत असणारे तसेच इंग्लंड शासनात विविध पदांवर असणारे माजी विद्यार्थी यांचा समावेश होता। यावेळी माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील आठवणींना उजाळा दिला। महाविद्यालयाच्या उच्चतम शैक्षणिक गुणवत्तेमुळे आपण चांगली प्रगती करू शकल्याच्या भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या। संस्थेचा विस्तार व प्रगतीबद्दल आनंद व्यक्त करत महाविद्यालय आणि संस्थेचे संस्थापक डॉ. डी.वाय. पाटील तसेच अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्याबाबत विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली। डॉ. संजय डी. पाटील म्हणाले, डी.वाय. पाटील ग्रुपचे अनेक माजी विद्यार्थी आज जगभरात विविध देशांमध्ये मोठ्या पदांवर काम करत आहेत, याचे समाधान वाटते। डी.वाय. पाटील दादांनी दूरदृष्टीने 1984 मध्ये संस्था स्थापन केली आणि माजी विद्यार्थ्यांनी जगभरात आपल्या कामातून संस्थेचा गौरव वाढवला। ही अभिमानाची गोष्ट आहे। माजी विद्यार्थी हे आमच्या संस्थेचे खरे ब्रँड अँबॅसेडर आहेत। संस्थेच्या विकासात आमच्या माजी विद्यार्थ्यांचेही मोठे योगदान आहे। यापुढेही या विद्यार्थ्यांनी संस्थेची सहयोग आणि संपर्क ठेवून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा केली। विश्वस्त तेजस पाटील म्हणाले, गेल्या 4 दशकांहून अधिक काळ अष्टपैलू विद्यार्थी घडवण्यासाठी संस्था कार्यरत आहे। माजी विद्यार्थी हे आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहेत। यापुढील काळातही माजी विद्यार्थी व संस्था यांच्यातील हे नाते दृढ करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील। प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी प्रास्ताविक केले। आभार संचालक डॉ. अजित पाटील यांनी मानले, तर केमिकल विभाग प्रमुख डॉ. के.टी. जाधव यांनी स्वागत केले। चेतन ओझा, मेनका भारद्वाज, ऋषिकेश देशपांडे, संदीप पाटील, निकेत साबळे, अल्फाज जसनाईक, प्रीती रणबिसे, ऋतुजा पाटील, सुरेश पाटील या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। संस्थेने आम्हाला घडवले, आत्मविश्वास दिला आणि जगात ओळख निर्माण करण्याची संधी दिली, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। मेळावा नियोजनासाठी माजी विद्यार्थी विभाग समन्वयक डॉ. मनीषा भानुसे, माजी विद्यार्थी साई दत्त सबनीस, अरिहंत आडके यांनी विशेष परिश्रम घेतले। आर.के. न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर। ताज्या बातम्यांसाठी आर.के. न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी।